त्याचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवेसाठी निवडलेला अभंग अनंत कृपानिधी शब्द प्रभू जगदवंदनीय सज्जन मनचंदन संत सेना महाराज यांचा चार चरणाचा महत्त्वाचा उत्कृष्ट असा अभंग असून महाराज अभंगाच्या माध्यमातून जगत कल्याणार्थ जगाला जगाच्या हितासंबंधी उपदेश करतात। कार्य म्हटलं की कार्याच्या ठिकाणी कारण असतो, कारणापासून कार्याची उत्पत्ती होत ना, वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे। कार्य कोणतं? कीर्तन रूपी सेवा। कीर्तन या शब्दाचा सरळ सरळ भावार्थ भगवंताच्या नामरूप गुणांचा गुणानुवाद करणे। करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण। गावे हरीचे गुण। कीर्तनाचं फळ ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने। कीर्तन चांग होय अंग हरिरूप। असं भगवंताचं गोड चिंतन करणारं कीर्तन। या कीर्तन रूपी सेवेला कारण भांडेगाव ग्रामातील भगवान शंकराची उपासक महिला मंडळी यांच्या वतीने संपन्न होणारा हा रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहामध्ये आजची ही कीर्तन रूपी सेवा आपल्या गावाचे लाडके मृदंगाचार्य सोपान महाराज अंधारवाडीकर यांनी माझ्याकडे सोपवली। पण या कीर्तनासाठी प्रत्यक्ष शंकराचंच प्रागट्य आहे, कारण त्र्यंबकेश्वर महाराज नवल गव्हाणकर गुरुजी यांचं हे कार्य आपल्याला प्रत्यक्ष रूपाने या ठिकाणी पाहायला मिळते। कीर्तन कोणीही करल, भागवत कोणीही करल, पण भागवतकार कीर्तनकार घडवणं हे सगळ्यात मोठं कार्य आहे। विठ्ठला गेली 10 वर्षापासून गुरुजी आपला सर्वस्वाचा त्याग करून या चिमुकल्यांना वारकरी संप्रदायाचं गोड ज्ञान देतात। कुठलाही अहंकार नाही गुरुजींच्या अंतःकरणामध्ये। सर्वांशी अगदी मन मोकळेपणाने सर्वांच्या जवळ राहून सुंदर असं दिव्य कार्य या ठिकाणी करतात। आपल्याच ग्रामातले भागवताचार्य रामायणाचार्य नामदेव महाराज यांच्या मुखातून आपण या ठिकाणी सुंदर अशी रामकथा या ठिकाणी श्रवण करत आहात, कारण हे भगवान शंकरांचं आराध्य रामपूजी सदाशिव। आणि या कार्यक्रमासाठी सर्व ही बालगोपाळ गुणजन मंडळी, त्यामध्ये विशेष रूपाने आमचे शंकर महाराज इंगोले, विठ्ठल महाराज जोजार आणि परिसरातील सर्व गुणीजन मंडळी, चोपदार मंडळी, सुंदर अशा आमच्या गोपिका या ठिकाणी कीर्तनासाठी उभ्या आहेत। आणि बसलेले तर महाराज काही कमीच नाहीत, कारण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती। प्रत्यक्ष श्रोता हा शंकराचं रूप असतो, म्हणून शंकराला प्रसन्न करण्यासाठी वक्त्याने शंकराला आवडेल ते बोलावं। विठ्ठला विठ्ठल जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य या ठिकाणी आपल्या हिताचा विचार करतो। माझं अहित व्हावं, अलाभ व्हावा याचं चिंतन कोणीही करत नाही। प्रत्येक चिंतन करतो, प्रत्येक व्यक्ती अपेक्षा करतो ती लाभाची, हिताची अपेक्षा करतो। पण हिताची अपेक्षा केल्यानंतर हित होईलच की नाही याची मात्र गॅरंटी नाही। विठ्ठला
आपण हिताचा मार्ग चुकलेली आहोत. हित व्हावं असं प्रत्येकाला वाटते, पण हिताचं काय आहे, हित कशामध्ये आहे याची जाणीव आपल्याला नाही. म्हणून आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, आपला जे आदर्श आहेत, त्यांच्याकडे आपण आपलं हित व्हावं या दृष्टीने अपेक्षा करतो. आणि जगात यामध्ये सगळ्यात अगोदर नंबर लागतो तो आई वडिलांचा. माणसाचं जवळ हित कोण करेल? काकड्यामध्ये सुंदर तुकोबाराय वर्णन करतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मायबापांच्या अंतःकरणामध्ये सतत आपल्या मुलांचं हित व्हावं याच्या पलीकडे दुसरी कोणतीही इच्छा राहत नाही. बाप असतो, कुठल्याही पद्धतीने माझ्या मुलांचं हित व्हावं. दुसरीही जगामध्ये अनेक प्रकारचे हितचिंतक असतात, त्यांनाही वाटते आपलं हित व्हावं, पण वाटल्याने हित होत नाही, केल्यानेही हित होत नाही, तरी हित कशात आहे हे कळालं पाहिजे. आणि वर्म चुकलं तर कितीही प्रयत्न केला तरी माणसाच्या जीवनात लाभ होत नाही. एक आजी माय घरामध्ये फाटलेलं लुगडं शिवत होती. आता शिवता शिवता हाताला लकवा आल्यामुळे हात हलत होते आणि हात हलत असताना नामदेव महाराज सुई खाली पडली. आजीला वाटलं लवकर कीर्तनाला जायचं, आपलं लुगडं शिवणं झालं पाहिजे, म्हणून आजीने सुई शिवायला हुडकायला सुरुवात केली. पण आजीला काही सुई सापडत नव्हती. आजीला सुई सापडत नाही. कीर्तनाला येणाऱ्या बाकीच्या काही महिला पुरुष आजी काहीतरी हुडकताना दिसली. विचारलं, आजी काय शोधते ग? आजी म्हणली, अगं माझी सुई पडली, ती सुई शोधते. कीर्तन काल्याचं होतं, त्यामुळे उजेड भरपूर पडलेला होता. मग दुसरेही मदत करू लागले विठ्ठल महाराज. 4-2 जण तिथं कामावर भिडले, सुई हुडकायला लागले, सुई सापडत नाही. मग एक शहाणा त्यातला म्हणला, आपल्या एवढ्या डोळ्याने आपण पाहून सुई सापडत नाही, याचा अर्थ काय? आजी तू सुई शोधते, आम्ही शोधू लागतो, पण सापडत नाही. आजी म्हणली, बाबा हरपली म्हणूनच मी पाहते ना. हरपली म्हणून आजी तू पाहते, आम्हीही तुला पाहायला मदत करतो, पण सापडत नाही, हेही खरं आहे ना. काहीतरी समस्या असली पाहिजे. तू म्हणला, आजी तू काय शिवत होती? ती म्हणे, लुगडं शिवत होती. आता तू आजूबाजूला पाहतो, लुगडं दिसत नाही त्र्यंबक महाराज. तो म्हणला, आजी तू लुगडं शिवत होती, पण कुठं? ती म्हणे, घरातल्या कोपऱ्यात.
आणि इथं कशाला सुई ओळखते? ती म्हणली मी काय येडी आहे काय? अहो राज्यात महाराजांनी सांगितलं हरवलेली गोष्ट उजेडात पाहायची. आता अशा कितीही सुया आपण रस्त्यावर येऊन पाहिल्या घरात हरवलेल्या, तर हित होईल का? का चुकली यावर मग फेरा पडे विठाला. मनात जरी वाटत असलं हित व्हावं, पण हित कोठी आहे याची जाणीव आपल्याला नाही. आणि याची जाणीव जगात फक्त एकाच करू शकता. त्याची माझे हित करती च आला की अन्याची व्यावृत्ती होते. त्याची जगात दुसरं कोणीही नाही, फक्त संत आपलं हित करू शकतात. महाराजांनी गोड प्रमाण दिलं का शोधून आले संत. ती येतानाच हिताचं गाठोडं जगाच्या घेऊन आले. म्हणून जगाला जगातील माणसाला आपलं हित जर शोधायचं असेल तर संता ते पाहता घेऊसावे. संताला पाहलो, संताबद्दल बोलायला लागलो, संताबद्दल चिंतन करायला लागलो, वाणावे ऐकावे तीची सदा ही वृत्ती मानवी जीवनामध्ये जेव्हा तयार होईल तेव्हा संत चरण आपल्याला सापडतील. आणि त्या संत चरण रजाजवळ गेल्यानंतर अहिताचा मार्ग आपल्याला कधीही सापडणार नाही. कारण त्यांच्या जवळ गाठोडा आहे, शुदोरी आहे, ती फक्त जगाच्या हिताची. म्हणून संत या जगात जे बोलतात, संत या जगात जे करतात, ते केवळ हित करतात. अभंगाचं प्रथम चरण आपुलिया हिता बोलो गेलो वाणी ठेवा अंतकरणी सांभाळूनी. वास्तवतः संताला या लोकात येण्याची गरजच नाही. येणे बिन काय चाड आम्हा, केवळ उपकारासाठी केले हे उपाय. तेवढ्यासाठी सगळं सोडून
आम्ही वैकुंठ सन्मार्ग दाखवण्यासाठी त्यांचं हित साधून देण्यासाठी वैकुंठ सोडून आम्ही या लोकांमध्ये आलो. वास्तवता येथे येण्याचं आम्हाला काहीही दुसरं कारण नाही. म्हणून संतचे बोलतात. आता संत बोलताना हे सहज बोलतात. हाच उपदेश करोनी सायाच शिकविते. संत अट्टहासाने बोलत नाही. संत हे सहज बोलतात. पण संत हे सहज बोलताना जरी दिसतात तरी संतांच्या वाणीमध्ये मस्त अखिल ब्रह्मांडाचा चालक भगवान परमात्मा वास्तव्य करतो. सत्यम हितम त्वाम परमम वदामी भागवत महापुराणामध्ये गोड चिंतन आले. केवळ भगवान परमात्मा माझी युक्तीचा नोय हा प्रकार मज विश्वांबर बोलवितो बोलविता धनी वेगळाच. कारण प्रत्यक्ष वाणीवर सरस्वती त्या ठिकाणी बसलेली असते. प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं अधिष्ठान असते. म्हणून त्या शब्दाला जगात किंमत आहे. सज्जन संतांनी या जगाला काय दिलं? आम्हा घरी धन शब्दाचीच संतांनी अभंग दिली, शब्द दिली. पण त्या शब्दाला एवढी किंमत आहे. हजारो वर्ष लोटून गेले तरीही त्या अभंगाची गोडी अजूनही एक चिमूटभर सुद्धा कमी झालेली नाही. उलट तुम्ही जेवढा स्पर्श त्या तत्वज्ञानाला कराल, जेवढा स्पर्श त्या अभंगाला कराल, तेवढी गोडी वाढत जाते. किती कीर्तनात चाली म्हटल्या जोदार महाराज म्हणजे आवड संपल म्हणायची का? इतर कितीही तुम्ही मालिकेतले पिक्चर मधले गाणे तयार होतात, त्या वर्षाला गाजतात, पुन्हा त्यांचा फोनच बंद पडतो. बाबूराव फोन बंद पडला. पण या अभंगाची गोडी एवढी आहे, जेवढा तुम्ही स्पर्श कराल, जेवढी खोली त्यामध्ये तुम्ही घ्याल, तशी 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 पुढती घडे चढते सेवन आगड. सतत त्याची गोडी वाढत जाते. अतिशय माधुर्य संतांच्या शब्दामध्ये आहे. आणि ते माधुर्य, ते संतांचे शब्द जर आपल्या अंतःकरणामध्ये साठवले महाराज, तर त्यासारखा जगात दुसरा कोणीही सुखी नाही. संतांनी काय साठवलं हो? संतांनी फक्त संतांचे शब्द साठवले. ज्ञानेश्वरी अंतःकरणामध्ये साठवा, गाथा अंतःकरणामध्ये साठवा, भागवत महापुराण अंतःकरणामध्ये साठवा. आपलं सत्यम परम कल्याण झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि त्यासाठीच महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली. ग्रंथ कोणी वाचायचे? आपण केवळ चांगल्या कपड्यामध्ये बांधायचं, चांगले फुलं टाकायचे आणि पूजा करायची, एवढीच ग्रंथाची पूजा नाही. ग्रंथ अंतःकरणात साठवा, त्यांना स्पर्श करा. जीवन जर सुखी करायचं असेल तर ग्रंथाकडे वळा, वाचनाकडे वळा. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. देवाची भक्ती करायची, चिंतन करायचं, कीर्तन करायचं, ग्रंथ पहा. आपण श्रावण महिन्यात कशी तरी पोथी लावतो आणि लावता लावता ती पोथी एक महिनाभर जवळपास चालते. पण त्या एक महिन्यामध्ये आपली हाजरी रोज असते नामदेव महाराज. पण शरीराने हाजरी असते. कारण ती पोथी चालू असताना बाकी सगळ्यांचे लागलेले काय असतात? सहज संगम. तुका म्हणे तो नाही महाराज. खूप मोठी संपदा
आपल्या या ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथाचं जर आपण चार बाजूनं चिंतन केलं, चहू अंगाने चिंतन केलं, तर सगळं यामध्येच आहे. ज्ञान आहे, अज्ञान आहे, विज्ञान आहे, काय पाहिजे ते या ग्रंथामध्ये. पण आपण पाहताना मात्र पाहताच नाही. आणि एकूण तिकून पाहिलं तरी आपली नजर ही एका मर्यादेपर्यंत असते. दोन व्यक्ती रामायण वाचण्यासाठी बसले. वाचता वाचता लक्ष्मण रेषेपर्यंत आले. आणि लक्ष्मण रेषेपर्यंत आल्यानंतर एकाने ती रेषा ओलांडली आणि संपूर्ण रामायणाचे सप्तकांड संपवून टाकले. आणि दुसरा मात्र त्या रेषेवरच थांबला. ज्याचं झालं तो म्हणला, का रे, एकाच गुरुजीचे आपण शिष्य, दोघांच्या वाचण्याचा स्पीड सारखा, दोघं बसलोही सोबत, तरी माझं पूर्ण रामायण झालं आणि तुझी लक्ष्मण रेषा अजून ओलांडली नाही. तो म्हणला, ओलांडून काय करतो, मला समजलीच नाही. तो म्हणला, त्यात काय अवघड आहे. अरे लक्ष्मणाने एक रेषा ओढली आणि सीतेला सांगितलं बाहेर जाऊ नको, त्याला म्हणतात लक्ष्मण. तो म्हणला, एवढं तर तिथं लिहिलेलंच आहे. एवढाच जर त्याचा अर्थ असला तर रामायण कळालं का मला? नाही. तो म्हणला, नाही नाही, एवढाच अर्थ त्याचा जर काढला तर डोकं लावायचं कामच नाही ना. तो म्हणला, तसं नाही बाबा, ही रेषा मला काही कळलं नाही. तो म्हणला, का कळाले नाही? तू बघ, या रेषेचं सामर्थ्य असं आहे की आपला माणूस जर ही रेषा ओलांडून बाहेर गेला तर त्याचं अपहरण झाल्याशिवाय राहत, आणि बाहेरच्या माणसाने जर ती रेषा ओलांडून आत येण्याचा प्रयत्न केला तर तो जळून भस्म झाल्याशिवाय राहत. असं कोणतं केमिकल त्या रेषेमध्ये असेल की बाहेरचा माणूस आल्यानंतर जळून भस्म होतो? हे जर कळालं ना तर भारताच्या भोवताला अशी रेषा ओढली तर बाकीचे जवळचे जे गुजबुज करतात ना शत्रू, ते हालचालच करणार नाहीत. चारही बाजूने ग्रंथाचा विचार करा. विज्ञानाच्याही दृष्टीने करा, अज्ञानाच्याही दृष्टीने करा आणि ज्ञानाच्याही दृष्टीने करा. ग्रंथ अशी संपत्ती आहे की ती ब्रह्मानंद पदापर्यंत माणसाला पोहोचत करते. वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, आणि रसिकत्वे तत्व स्पर्शू जैसा. ही ग्रंथांची संपत्ती आहे आणि ही जगाच्या हितासाठी संतांनी दिली, ती आपण सांभाळून ठेवली पाहिजेत. ठेवांत करणी सांभाळून, ठेवांत करणी सांभाळून, ठेवांत करणी सांभाळून, आपल्या हिता बोलवाने, आपल्या हिता बोलवाने, आपल्या हिता बोलवाने, आपल्या हिता बोलवाने, ठेवांत करणी सांभाळून, ठेवांत करणी सांभाळून, ठेवांत करणी सांभाळून, आपल्या हिता अंतकरणी सांभाळून.
महाराज असं काय अंतःकरणामध्ये सांभाळून ठेवावं? जीवनामध्ये 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या सांभाळून ठेवल्या पाहिजे. कारण 4 गोष्टी हिताच्या असतात आणि 4 गोष्टी अनहिताच्या असतात. हिताच्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? अतिशय मार्मिकतेने महाराज अभंगाच्या 2य चरणामध्ये महाराज सांगतात, देवधर्म शुद्ध देवधर्म शुद्ध देवधर्म आचरण वागा देवधर्म शुद्ध देवधर्म शुद्ध देवधर्म शुद्ध आचरण वागा धर्म शुद्ध अचरणी वागा भजा पांडुरंगा नित्य नेमी. 4 गोष्टी, त्यामधली पहिली देव, दुसरा धर्म, तिसरं शुद्ध आचरण आणि चौथी जो देव भजायचा तो देव कोणता भजायचा याचं चिंतन. देव हा जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. देवा वाचून जीवनच नाही, पण देव आहेच का नाही हाही मोठा प्रश्न आहे. सामान्य लोकांचा विचार सोडा, आपण रात्रंदिवस देवाच्या पाठीमागे धावतो तरीही आपल्याला अजून तो सापडलेला नाही. आपण भक्ती करायलो पण त्याला पाहून भक्ती करत नाही.
नवरदेव पाहलाच नाही लग्न जुळल का हो? आणि इकून तिकून जुळलं तर शंकराची वरात होईल ना. आणि ब्रह्मांडाचा चालक भगवान परमात्मा त्याच्या पाठीमागे आपण धावत आहोत, पण तो पाहलाच नाही. आणि पाहलाच नाही, तो दिसतच नाही, कुणाला दिसलेलाच नाही, मग तो आहेच का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. पण सज्जनो लक्षात घ्या, आपण त्याला पाहू शकलो नाहीत याचा अर्थ तो नाही असा नाही. आंधळ्या माणसाला जर तुमच्या गावातल्या विचारलं सूर्याचा प्रकाश कसा असतो, उत्तर काय मिळेल? तो म्हणाल कशाचा सूर्य महाराज, आणि त्याचा प्रकाश कसा असतो का? सूर्य नाही म्हणून उत्तर असं येईल का त्याला सूर्य पाहण्याची दृष्टी नाही म्हणून? त्याला सूर्य पाहण्याची दृष्टीच नाही, तो आंधळा आहे. आणि आंधळा असल्यामुळे त्याला सूर्याचा कितीही लख प्रकाश असला तरी दिसणार नाही. तशी आपली भक्ती आंधळी आहे, म्हणून तो भगवान परमात्मा कितीही तेजोमय असला, स्वयंप्रकाशित असला तरी आपण त्याला पाहू शकत नाही. कारण त्याला जर पाहायचं असेल तर अगोदर संत व्हावं लागते. संतांनी देव पाहला नाही का? ज्ञानोबाला विचारा बरं महाराज. योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ भूम्या देखीला साजनी भूम्या देखीला साजनी योगिया दुर्लभ परिणाम आजी सोनियाचा दिवस. वा, सोन्याचा दिवस जीवनामध्ये निर्माण झाला का? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा गणू. भगवंताला पाहलं, आपण पाहण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून तो आपल्याला दिसत नाही. नाहीतर त्या भगवंता वाचून या जगामध्ये काय आहे महाराज? आपल्या गावामध्ये बकेटभर पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये मातीचं ढेकूळ टाकलं तर काय होते? पाण्यामध्ये ढेकूळ विरघळून जाते. हे हिंगोलीला जरी प्रयोग केला तरी अनुभव तोच आहे, मुंबईला जरी केला तरी अनुभव तोच आहे. मग विचार करा, ही पृथ्वी एक मातीचं ढेकूळच आहे.
आणि या ढेकळाच्या भोवताल 80% पाणी आहे. अटलांटिक महासागर आहे, पॅसिफिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे. हे 5 महासागर या पृथ्वीच्या भोवताल आहेत. पण ही पृथ्वी पाण्यात का बुडत नाही? गीताशास्त्राला विचार. गामा विश्वचे भूतानी धारय्याम्य हे मोदसहा पुष्णान्मी चौसदी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. ज्ञानोबा गोड चिंतन करतात. मी रिगालो असे भुतळी मनवणी समुद्र महाजळी. ही पासूची ढेपुळी, पासू म्हणजे माती, हे मातीचं ढेकूळ का बुडत नाही? मी रिगालो असे भुतळी. श्वास जर घेतला नाही तर 5 मिनिटात आपली गुरकिल्ली बंद होते. एवढं अस्तित्व त्या भगवंताचं असताना सुद्धा आपण त्याला अनुभवत नाही. हेच खरं आपल्या जीवनातलं अज्ञान आहे. आणि देव पाहायला काय अवघड आहे हो. शास्त्र एवढं सुंदर सांगते, देव पाहायला किती सोपं आहे हो. फक्त अन्वय व्यतिरेकाभ्याम यशा सर्वत्र सर्वदा. अन्वय व्यतिरेकाचा चिंतन करा, देव सापडल्याशिवाय राहत नाही. अगदी साध्या गोष्टीमध्ये माझ्या हातात काय आहे? मी म्हणतो माती आहे, तुम्ही म्हणता दस्ती आहे. आता तुमचंही म्हणणं खरं आहे, कारण तुम्ही जे बोलता ते व्यतिरेकाने बोलता आणि मी जे बोलतो ते अन्वयाने बोलतो. आता ही माती कशी आहे? ही दस्ती कशापासून झाली? कापसापासून झाली. कापूस कशापासून झाला? कपाशीच्या झाडापासून झाला. कपाशीचं झाड कशापासून झालं? बियापासून झालं. आणि बी कुठं उगवलं? आणि हे नंतर जाळल्यानंतर कुठं जाणार आहे? यालाच म्हणतात अन्वय व्यतिरेकाभ्याम. आपण जे सर्व बसलेले आहोत हेच ईश्वराचं स्वरूप आहे. गाडगे बाबांनी माणसात देव का शोधला? तुकोबारायांनी माणसात देव का शोधला? नाथमार्गाने गाढवाला पाणी का पाजलं? अन्वय व्यतिरेकाभ्याम कळाला म्हणून महाराज जिकडे पाहायल तिकडे हरीची दासा हरी दाही दिशा. बोलाल तिथे देव, पाहाल तिथे देव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करा देव नटला नाना परे. देव अनंत हे रूपे ज्या. अनंत वेशे अनंत रूपे. भगवंत अलौकिक रूपामध्ये जिकडे पाहाल तिकडे प्रत्येक रूपामध्ये त्याचं कणाकणामध्ये आपल्याला वास्तव्य आहे. महाराज तो आजही आहे, उद्यालाही आहे आणि
सद्यस्थितीमध्ये आहे. अमेवासमेवाग्रे नान्यत यत् सदसत परम पश्चादम यदेतस्य यो वशिष्येत सोस्म्यहम. सतत त्या भगवंताचं वास्तव्य आपल्या अनुभूतीजवळ असताना सुद्धा आपण त्याच्यापासून थोडी दुरावलेली आहोत. त्या भगवंताला जवळ केलं पाहिजे. तो देव जीवनामध्ये अधिष्ठान बनवला पाहिजे. हे मानवांचं कर्तव्य आहे. आणि हे केलं तरच हित होईल. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. त्र्यंबक महाराज, वा, हे तुमचीच कृपा आहे. सुंदर मृदंगाचार्य आमचे सोपान महाराज तयार केले तुम्ही. शंकर महाराज तर आमच्या आळंदीतलेच मित्र आहेत जवळपास. जोजार महाराज जरा मागचे पुढचे दिसतात, काय त्याचा तेवढा संबंध नाही आला. जोजार नाही ते गावकरी आहेत. गावकरी आहेत का? बरं बरं, ते जरा चेहरा वाटायला मला तर आले नाहीत. हा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल. आणि हे जरी केलं नाही तर मग नाही तरी गेला. खाणे पिणे झोपणे एवढं तर गावातल्या पशुलाही कळते. नाही तरी काय थोडी श्वान सुखरे मनुष्य देहाचनी ज्ञान आणि काही ज्ञान नाही कुठे. देवाजवळ जाण्याचं, देवाला आपलंसं करण्याचं, आपला तो एक देव करुणी घ्यावा. तिन्ही विन जीवा सुख. देवाजवळ जाण्याचं ज्ञान याच देहामध्ये आहे. म्हणून देव आपल्या जवळ, आपण देवाच्या जवळ, हे मानवाच्या जीवनातलं पहिलं कर्तव्य आहे. पण देव जर आपल्या जवळ आणायचा असला तर जीवनामध्ये काय असावं? तर जीवनामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजेत. त्यामधली पहिली गोष्ट धर्म. धर्म जेथे आहे तेथे देव आहे. भगवान परमात्मा कोठे आहे? हरिपाठामध्ये गुढ उत्तर माऊली देतात. ज्ञानदेव मने
व्यासाची या खुना, व्यासांचा अनुभव, द्वारकेचा राणा का धर्म पांडवाने केला, अंगे देव राबविला. धर्म करा तिने देव येईल घरा. धर्म ज्याचा जिवंत आहे त्यांच्या जवळ देव आहे. पण धर्मानेच जीवनाची पूर्णता नाही, तर त्या धर्माला नीतीची सुद्धा जोड पाहिजे. म्हणजे शुद्ध आचरण पाहिजे. केवळ धर्म जीवनात असला तरीही घात करू शकतो. रावणांच्या जीवनामध्ये किती मोठा धर्म आहे. आपली पूजा खूप छोटी आहे. जास्तीत जास्त आपण कमळाचं फूल, गुलाबाचं फूल, जे मिळेल ते सहज. आपल्या माणसाला तर कोणतंच मिळत नाही. ते पायट रिकाम्या हाताने देवाकडे असतात. पण बाया मात्र रिकाम्या हाताने देवाकडे येत नाही. पण रावणाच्या जीवनात किती मोठी भक्ती आहे. तो रोज देवाला फुलं अर्पण करत होता. पण कशाची? आपले मस्तक देवाच्या पिंडीवर रोज ठेवत होता कापून. एवढा मोठा धर्म त्यांच्या जीवनामध्ये होता, तरी यश मिळालं नाही. धर्म तर त्या दुर्योधनाच्याही जवळ होता, अहो देव जवळ होता, तरीही यश आलं नाही. का? धर्माच्या सोबत धर्म आणि नीतीशी सेज घाली ज्ञानोबाने सांगतात. जसा जीवनात धर्म महत्वाचा आहे, तसं शुद्ध आचरण महत्वाचं आहे. कर्णाच्या जीवनात धर्म नव्हता. इंद्रदेव कवच कुंडल मागण्यासाठी आले. कर्णाला माहित होतं माझा प्राण जाणार ही जर दिली तर, पण माझा धर्म आहे देण्याचा. कर्णाने एकाही क्षणाचा विलंब न लावता आपले कवच कुंडल काढले आणि इंद्रदेवाकडे दिले. त्या कर्णाला माहित नव्हतं एवढा मोठा तो धर्मशील होता, पण पराजित का झाला? नीती नव्हती. सोबत कोणाच्या राहत होता? म्हणून केवळ धर्मानेही जीवनाची पूर्णता नाही, तर धर्मासोबत नीतीचं चाक सुद्धा गाडीला पाहिजे. धर्म आणि नीतीचे सेज घाली, काय ज्ञानोबरांचे शब्द आहे. शुद्ध आचरण म्हणजे नीती जीवनामध्ये पाहिजे. नाहीतर पट्टी मागायला आले की 5,000 घ्या आणि 10,000 घ्या, आणि ती वर्गणी घेऊन गेल्यानंतर इकडं आपले काळे कर्म जे आहेत ते चालूच आहेत. याने जीवनाची शुद्धी होणार नाही. धनाची शुद्धी होईल थोडीफार, पण साध्यापर्यंत जाणार नाही. म्हणून देव, धर्म, शुद्ध आचरण ही तिसरी गोष्ट जीवनामधली. महाराज ठीक आहे, पण देवाची संख्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप आहे. नेमकं कोणत्या देवाकडे जावं म्हणजे आम्हाला सगळं मिळेल? महाराज सांगतात, भजा पांडुरंगा नित्य भजा पांडुरंगा धर्म शुद्ध आचरणी पांडुरंगा नित्य नेमी. पांडुरंगाला जवळ करा. का? कलियुगाचं आराध्य दैवत ते आहे. भगवंताचे अनेक अवतार आहेत, अनेक रूप आहेत, परंतु कलियुगामध्ये जर त्याला आपलंसं करून घ्यायचं असेल तर आपल्यासाठी करकटेवरी ठेवून. आणि अतिशय सुंदर आहे. पाहिल्या मना वेद लावी. तुम्ही म्हणाला महाराज असं खोटं कीर्तनात काऊन बोलायले? आम्ही पंढरपूरला गेलतो, छाईचा काळा आणि एवढा काळा दिसला तो. अहो सावळी पोरगी असते तर नवरदेवाच्या धान येतच नाही. आता विचारच करू नका मला नवरदेवांना. मिळाली तर मिळाली. सावळी असो का, ती गेलं 10 वर्ष अगोदर. आता रोजचा त्र्यंबक महाराज तुम्हाला तर अनुभव आहेच. कीर्तनाला गेल्यानंतर सगळ्यात पहिले कोणत्या मंत्राने सुरुवात होते? महाराज काही करा, पण एखादी पोरगी असेल तर आमच्या पिंट्याले पहा. महाराज म्हणले, बाबा मी आता मोबाईल पाहूच परेशान, आणि पोरगी कवा पाहू तुमच्या पिंट्याला? कारण महाराज असो कोणी असो, उठलं की आता प्रत्येकाला एकच माहित आहे, व्हॉट फेस. आता मी नव्हतो एवढ्या दिवस, पण महाराजांना आज आणलं मला, कारण त्या कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर
विठाला विठाला यंत्र बांधून टाकलं महाराज. अहो ते मोबाईल असं गराणं झालेलं आहे, भल्या भल्याचे डोकं दुखवायला तो. पाहायची इच्छा नसताना त्या खिशातलं काढत बस बटन दाबत बस. डोकं पागल व्हायची वेळ आली पाहून पाहू. त्याला पण कळालं, पण पाहणाऱ्याला मात्र कवा कळल ते देव झाले. विठाला विठाल. विनोदाचा भाग सोडा सज्जन हो. भजा पांडुरंगा. पांडुरंग हे आराध्य दैवत आहे. आम्ही पंढरपूरला गेलो, कसा दिसला? काळा कुरकुट. आणि रवी शेषिकळा लोपलिया. चंद्र सूर्याचं तेज, हजारो चंद्र सूर्याचं. तुझी तुझी चंद्र प्रकाश कमल नयना वदना कमल नयना वदना प्रकाश आहे एवढं तेज. आणि पंढरपूरला जाणाऱ्या माणसानं अनुभवलेला आहे. गाभाऱ्यात लाईट नसला तर देव दिसते का? खरं बोला, खोटं बोलू नका, भिवू नका. म्हणजे लाईट लावला नाही तर तुमचा देव दिसत नाही. आणि तुम्ही म्हणता तो तेजमय आहे, पण आम्हाला काळा कुरकुट दिसते. मग खरं काय? खरं एकच आहे की आपण पाहणारे आंधळे आहोत. अहो आपल्याला त्याला पाहण्याची दृष्टीच कुठे आहे? आणि आंधळ्या माणसाच्या डोळ्यापुढं काय प्रकाश असतो का? अंधारच असतो. तसा तो भगवान परमात्मा आपण जाणलाच नाही. आणि जाणला जर नाही, अनुभवला जर नाही, तर तो जवळ असला तरी कळत नाही. हे साधं सुद्धा उदाहरण नाही. महाभारतामध्ये रोज देव कोणाच्या जवळ होता? पांडवाच्या. पांडवाच्या तर होताच, पण 100 जे होते त्यांच्या बी जवळच होता ना. पण त्यांनी कधी नमस्कार केला का? त्यांना कधीच कळालं नाही. हा कोण योगिया दुर्लभ. तसं आपल्याला तो रंग काळा दिसतो, याचं कारण आपलं अजून अंधार गेलाच नाही ना. आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर तो तमसो मा ज्योतिर्गमय. आणि एकदा ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर मग कळते इथे किती चंद्र सूर्य रोजचे क्षणोक्षणाला उदयाला येतात. मग ते वाक्य कळतात, तुझे निरळे कोटी चंद्र प्रकाशे. आपल्याला संसारही खरा दिसतो, कारण कळालाच नाही ना. महाराज सांगतात लटिका व्यवहार सर्व हरिपाठात म्हणायपुरतं ठीक आहे, पण प्रत्यक्षात काय खरे? कारण मुळात आपल्याला त्याचं स्वरूपच कळालेलं नाही. आणि असा जो भगवान परमात्मा आहे तो आराध्य दैवत नाही, कलियुगात आपल्याकडे पाहत आहे. तुका म्हणे त्याचे भारे, तिथे जा, एकदा तरी जा. आणि एकदा तिथे गेल्यानंतर त्यानं तुमच्याकडे पाहिलं ना या युगात, तर धन्य होम, धन्य होम. आपलं जीवन धन्य झालं त्या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर. आणि मग त्या पांडुरंगाच्या जवळ गेल्यानंतर त्याला सोडू नका नित्य नेमे. कारण तुका म्हणे काही नाही नेमाविन मोकळा तो सीन दुःख पावे. माणसाच्या जीवनात कुठला तरी थोडाफार नित्य नेम असला पाहिजेत. कारण नित्यनेम जर असला तर काय होते? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया लक्ष्मी वल्लभ दया लक्ष्मी वल्लभ दया
शंकर महाराज चालू द्यायला जमते आपल्याला एकादशीचा जागर. नित्य नियम भजा पांडुरंगा. आणि तो भगवान परमात्मा जवळ साठवण्यासाठी पहिली गोष्ट घर कसं पाहिजेत, रिक्त पाहिजेत. आपलं घर फुल भरलेलं आहे, गव्हाच्या थप्यात लागल्यात, चांगली गोष्ट आहे. पण आपल्या हृदयात एवढ्या थप्या लागलेल्या आहेत त्र्यंबक महाराज की त्या थप्या खूप काळच्या आहेत. अनादि संसार मालेचाट आहे, नित्य विषय सेविता पाहिजे. आणि त्यामुळं काम क्रोधादी षडविकार हे बळावलेले आहे. गच्च असं अंतकरण आपलं भरलेलं आहे. त्या गच्च अंतकरणात त्याला इकडे येता येत नाही. तुकाराम महाराज सांगा, तुम्हाला भक्ती सरळ सोपी आणि सफल करायची असेल तर पहिली तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, मग येऊनी गोपाळ. आता निर्मळ करण्यासाठी काय करायचं, त्या 4 गोष्टी अभंगाच्या. ऋण वैर हत्या नका उगवू सुड, ऋण वैर हत्या नका उगवू वाजवा टाळ्या एकदा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल ऋण वैर हत्या नका उगवू सूड, पुढे होईल जड भोगावया ऋण. माणसाच्या जीवनात असता कामाचं नाही. देवांनी सुद्धा हे चांगलं नाही म्हणून अगोदर फेडण्याचा प्रयत्न केला. गोकुळात भगवान परमात्मा कशासाठी आला, ऋण फेडावया अवतार केला. होते ते द्यावया आला नारायण. जे पहिलं सगळं ऋण होतं ते देवाला चुकवायचं होतं. आणि कलियुगात शांत प्रज्ञामृती भगवंताला स्थित प्रज्ञा अवस्थेमध्ये हे पांडुरंगाचं स्वरूप धारण करायचं होतं. काहीही कोणाचं ऋण जवळ ठेवायचं नव्हतं. म्हणून गोकुळातच भगवंताने सगळं संपवलं. होते ते द्यावया आला नारायण. मायेबाप ऋण गवळीयाचे. देवाने सुद्धा ऋण चुकवलं. आपण सुद्धा ऋण चुकवलं पाहिजे. बाकीचे ऋण जाऊ द्या, पण देवाने आपल्याला जे दिले ना हे दुसरं कोणी देऊ शकते का? तुम्ही म्हणता देवानं आम्हाला काय दिलं, आमच्या शेजाऱ्याला 100 पोते गहू झाले ना आम्हाला 10 पोते झाले. अरे काय देवाकडे मागायला काय? अरे देवाने जे दिलं ते कोणीच देऊ शकत नाही. म्हणून तर महाराज सांगतात तोची एक दाता दानशूर. एकच दाता दानशूर का? कारण दुसरं जगात हे कोणीच देऊ शकत नाही ना. तुम्हाला डोळे कोणी देऊ शकते का? तुम्हाला नाक कोणी दुसरं देऊ शकते का? हे हात कोणी देऊ शकते का? पाय कोणी देऊ शकते का? हे शरीर कोण देऊ शकते का? फक्त हा देवच देऊ शकतो. मग एवढं गोड शरीर दिल्यानंतर या शरीराने त्याला आठवणं हे आपलं काम आहे का? उगीच रडत बसणं आपलं काम आहे? भगवान परमात्मा देणारा खूप आहे महाराज. कल्पनेच्या पलीकडे तो आपल्याला देतो. पण आपण सुद्धा फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अगोदर घेतो नंतरच. म्हणून ऋण ठेवू नका ऋण.
दुसरी गोष्ट, जीवन जगताना वैरत्व कोणासंगेही ठेवू कामाला येणार नाही. हत्या अर्थात जीवनात शक्यतो तुम्ही इतराची हत्या करण्याचं टाळा. आपण सगळे सहिष्णू आहोत. हत्या तर आपल्या जीवनात खूप सध्या घडत नाही, पण समजा कोणी मांसाहारी असले, त्यांच्याकडून जर प्राण्याची हत्या होत असेल तर ते थांबवा. देवाच्या नावाने बळी देत असाल ते थांबवा, कारण हत्या सुद्धा माणसाची चुकत नाही. सज्जन कासायासारखा भक्त आपलं कर्म करत असताना देव त्याच्या पारड्यामध्ये शालिग्रामाच्या रूपाने नांदत होता. त्याला कळालं साधूकडून की माझ्याजवळ प्रत्यक्ष देव नांदतो. त्याने आपल्या कर्माचा त्याग केला आणि काशीला निघाला. सुंदर असं रूप होतं, दिप्पाळ शरीर होतं. गावात एका ठिकाणी मुक्काम पडला आणि मुक्काम पडल्यानंतर त्याचं पिळदार ते शरीर पाहिल्यानंतर एका स्त्रीची अभिलाषा त्या पुरुषाबद्दल निर्माण झाली. त्या स्त्रीने त्या सज्जन कासाला विनंती केली. तो म्हणला, बाई जाई हो तू माते न करी, सयास तुला पती आहेत. माते आम्हाला तू या भावनेने पाहू नकोस. तिला वाटलं आपल्या पतीला घाबरायला, म्हणून तिने रात्रीच पतीचा खून केला आणि खून करून त्या सज्जन कासायाकडे गेली. पण सज्जन कासाने सांगितलं, पराविया नारी माऊली समान, आमच्याकडून हे पाप घडणार नाही. मग ती स्त्री घाबरली. तिला वाटलं आपला पतीही गेला आणि आई आपला स्वीकार करत नाही. मग तिने ओरडायला सुरुवात केली. गावातले लोक जमले. ती म्हणली, माझ्या पतीला मारलं, आता पती मेला हे खरं आहे. पंचमंडळी आली, त्यांनी पाहिलं डेड बॉडी आहे. आता मारला कोण? हा माणूस मारेल तर कसा? संशय निर्माण झाला, कारण याचा काहीही संबंध नाही. तो फक्त रात्री वस्तीला आला एवढा संबंध आहे. याच्या अगोदर हा कधी गावात आला नाही. याचा या पुरुषाची काही संबंध. पंचमंडळ हुशार होतं, त्यांनी विचार केला की हा माणूस मारेल कसा, पण बाईचा आरोप आहे यानेच मारला. मग त्या आरोपावरून सज्जन कासायाचे 2 हात तोडले आणि तो पुढील यात्रा करण्यासाठी निघाला. पण तो विचार करतो, मी जेव्हा मांस विकायचं काम करत होतो तेव्हा देव माझ्या पारड्यामध्ये बसलेला होता आणि आता मी तीर्थयात्रेला चाललो, चांगलं काम करायला लागलो आणि माझे हात तोडले. महाराज, या जगात परेशान कोण असते? चांगला वागणारा, सत्कर्माने जाणारा. शिवा कोणाला मिळतात? ऐकणाऱ्याला. जो ऐकत नाही त्याच्या नांदालाच कोणी लागत नाही. पण लक्षात घ्या, जगात जो सहन करतो तो सगळ्यात मोठा असतो. शिव्या देणं सोपे आहेत, पण ऐकणं मात्र अवघड आहेत बरं. आणि संतांनी ऐकल्या म्हणून ते जगाला पूजनीय झाले. सज्जन कासाही विचार करतो, देवा असं का रे? नाथाच्या घरचे उलटी खूण. देव म्हणला, बाबा कर्म कोणाला चुकत नाही. तू मागच्या जन्मामध्ये चांगला माणूस होता, पण तुझ्या दारातून गाय गेल्यानंतर एक कासाई त्याच्या पाठीमागे पळत होता आणि तुला विचारलं त्यानं, गाय कोणत्या मार्गाने गेली? तू हाताने दाखवलं ना. कर्म कोणाला चुकत नाही. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे नका. कर्म चुकत नाही. मुंगी मारली तरी पुढे आपल्याला मुंगी व्हावी लागल आणि ती मुंगी आपल्या शरीरावर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही. हत्या नका उगवू सूड, कारण पुढे होईल जड भोगावया. कर्म करताना सोपं आहे, पण भोग देताना अति अवघड आहे महाराज. किती अवघड आहे. अहो, इच्छा मरणी असताना 6 महिने शरपंजरी पडावं लागलं. एवढं कर्म अवघड आहे. काय कर्म होतं? मागच्या 47 पिढ्या अगोदर एका राजाचे पुत्र होते आणि त्यांनी सहज बाण लावला आणि एक सरडा कुपाटीवर पाळला. ते काटे त्याच्या अंगात रुतले
आणि काही क्षणामध्येच तो मरण पावला. जेव्हा भगवान श्रीकृष्ण पितामह भीष्माचार्यांच्या भेटीला आले तेव्हा भीष्म पितामह हसू लागले. देवा काय रे, मी तर इच्छामरणी आहे आणि मला 6 महिने झाले इथं पडायची इच्छा, मरायची इच्छा का झाली नाही. देवही हसू लागले. ते म्हणले पितामह आपण मोठे आहात, तुम्हाला कशाला सांगावं लागते. ते म्हणले देवा असं तर काही सापडत नाही. ते म्हणले या जन्मात नाही, मागच्या जन्मात पहा, त्याच्या मागच्या जन्मात पहा. अशा 50 पिढ्या लोटल्यानंतर त्यांना ते चित्रपटलावर दिसलं की आपण एका सरड्याला मारलेलं आहे. मग पितामह म्हणाले देवा मी सरड्याला मारलं आणि तो कुपाटीवर पडला म्हणून माझ्या अंगातही बाण धसले इथपर्यंत ठीक आहे, पण तो 2 मिनिटात मेला आणि मी 6 महिन्यात का. ते म्हणले तुम्ही जर बँकेत 10 रुपये टाकले तर ते 10 रुपयेच राहतात का. जसे जसे महिने वाढतात तसे तसे व्याज वाढते, पण बुडणारी बँक असते तर नाही बरं. हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच बँका आहेत. सध्या नेमकी जे हिंगोलीत 5-6 महिन्यात झाले ते कोणती आहे ती कुलस्वामिनी. आणि अशा केवायसी सारख्या तर सोडूनच द्या हो. पठ्ठेच्या पठ्ठे गेले त्याच्यात. केबीसी बघा, तुम्हाला नाव माहीत आहे म्हणजे तुम्ही अनुभवलं. सोपान महाराज 1 लाखात किती 10 लाख म्हणसाल तेवढे बापानं ठेवले आपल्या. पण आशा असते. विनोदाचा भाग सोडा, नका उगवू सूड पुढे होईल जड भोगावया. असा परमार्थ अवघड आहे महाराज. 4 गोष्टी साठवल्या पाहिजेत, 4 गोष्टी त्यागल्या पाहिजेत, यालाच परमार्थ म्हणतात. आणि त्या अंतकरणामध्ये जे आपण साठवतो ना ते मनातून बाहेर येते. अंतकरणीचे धावे स्वभावे म्हणून एकदा बाहेर येऊ द्या वैखरीच्या माध्यमातून. विठोबा रखुमाई धर्म शुद्ध आचरणी वागा भजा पांडुरंगा नित्य नेमी. ऋण वैर हत्या नका उगवू सूड पुढे होईल जड भोगावया. आणि तो देव साठवायचा असला, हे जर निर्मळ करायचं असलं तर असे लय आपल्या अंतकरणात भरलेले आहे. किती वर्णन करता येत नाही. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. 1-2 नाही, तुम्हाला व्यसन माहीत आहेत, छाटछूट व्यसन माहीत आहेत. पण ते छाटछूट व्यसनही माणसाचा जीव घेतल्याशिवाय राहत नाहीत बरं. पण आता व्यसन एवढे आवडीचे झाले. कीर्तनकाराच्या बापानं सांगितलं सोडा म्हटलं तरी कीर्तन झाल्यावर म्हणतात त्या महाराजाला काय काम आहे. बाई तू विचारच करू नको, असे किती महाराज आले तरी हे पठ्ठ्या. हा महाराजही काय त्यात कमी आहेत का काय. मी नाही बरं. तसे इथं कोणीही खाणारे नाहीत, कारण कोणाचाही खिसा रिकामा नाही. असतील तर मायबापो विनंती सोडा. कारण हे संसारातले व्यसन सोडल्याशिवाय पुढचे व्यसन कळत नाहीत. हे आपल्याला दिसतात हो. हे दिसते, हे दिसते, हे दिसते, हे दिसतात. हे दिसणारे केव्हाही सोडू शकतो, पण जे न दिसणारे आहेत ना ते खूप मोठे आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे काय सामान्य व्यसन आहेत का. हे व्यसन सोडा. पण हे व्यसन सोडण्यासाठी दुसरं व्यसन लावून घ्यावं लागते. कारण एका व्यसनाने दुसरं व्यसन सुटते. एकदा कीर्तन ऐकायची गोडी लागली की संसार सुटते. म्हणजे संसारातलं व्यसन कमी करायचं असेल तर परमार्थरूपी व्यसन लावावं लागते. अभंगाचं शेवटचं श्रीनामनी सोडा व्यसनी व्यसनी. श्रीनामनी सोडा व्यसनी व्यसनी. नामनी सोडा व्यसनी व्यसन.
भजा पांडुरंगा सोडा व्यसनी व्यसनी एक व्यसन लावून घेतल्याशिवाय दुसरं व्यसन लागत सुटत नाही आणि व्यसन हे सोडलंच पाहिजेत बरं. कारण व्यसन म्हणजे काय? व्यसन या शब्दाचा सरळ अर्थ बाधा, अडचण, समस्या. बैलामध्ये ताकद किती असते? आवरल्या जाते का बैल? पण त्या बैलाच्या नाकात जर व्यसन घातली तर कितीही मोठा बैल असला तरी हातात तो कंट्रोल होतो. तसा कितीही मोठा पैलवान असला, कितीही चांगला हा नरदेह असला, पण जर पिली तर गटारात लोळायचे सुद्धा राहत नाही. का हा व्यसनाचा परिणाम आहे. म्हणून सोडा. बापू बघा कशा तयार आहेत. म्हणूनच सांगायलो ते बाकीचं सोडलेलं आहे ते ना. सोडा व्यसन, आश्रय करू नका. आणि जर एकदम सुटत नाहीत, कारण कशा काही गोष्टी माणसाला सोडायची इच्छा असते, चांगल्या गोष्टी धरायची इच्छा असते, पण एकदा सवय लागली ना ती सवय सुटत नाही. मग ते सवय सुटण्यासाठी कसं हळूहळू प्रयत्न केला पाहिजे. तंबाखू खाणाऱ्या माणसानं कितीही म्हणलं मी तंबाखू सोडतो तर सरासरी त्याची एकदम सुटत. मग त्यानं काय केलं पाहिजे? त्या तंबाखूची चव ज्याच्यामध्ये आहे, पण तंबाखूपेक्षा थोडीशी शरीरावर परिणाम कमी करते. म्हणजे आपण डायरेक्ट जर तोंडात तो काय म्हणतात त्याला शोभा काय आहे ते घातल्यानंतर डायरेक्ट ते निकोटीन आपल्या शरीरात प्रवेश करते. पण ते निकोटीन डायरेक्ट जर आपल्या अंगात जाऊ नये म्हणून आपण तंबाखूची बहीण बिडी जर पिली ना तर तंबाखू इतका परिणाम होत नाही. तुम्ही म्हणाल महाराज तंबाखू सोडता आणि बिडी प्यायला सांगता. मी बिडी प्यायला याच्यासाठी सांगतो की तंबाखू सोडायची असती तर बिडी प्या. तुम्हाला पर्याय सांगतोय मी. आता बिडी ही बिडी पिण्यासाठी का तंबाखू सोडण्यासाठी? आता तंबाखू सुटली की बिडीचं व्यसन लागलं थोडं. मग ते बिडीचं व्यसन जर टाकायचं असलं बाजूला तर काय करा, सुपारी खायला सुरू करा. आणि ती सुपारीच वजा करायची असते तर त्यासाठी आपल्याला पान खायला सुरुवात करा. आता पान जर खाल्लं तुम्ही तर त्याचा थोडासा पचनक्रियेला फायदा होऊ शकतो. म्हणजे व्यसनापासून दूर आले का नाही. संसार सुटत नाही तुम्हाला, नका सोडू. पण कीर्तनाला येऊन बसा ना, 2 घंटे विसर पडते की नाही. यालाच तर म्हणतात सोडा व्यसनी व्यसन. एक लावल्याशिवाय दुसरं सुटत. आणि मग तुम्हाला जर सगळे सोडायचे असेल तर त्र्यंबक महाराजांची एवढी मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे, त्यात जर असे बालगोपाळ टाकले तुम्ही तर कशाला व्यसनाकडे ते मुलं जातात महाराज. किती दिव्य कार्य आहे. आणि अशा गोष्टी भाग्यानं मिळतात. अगदी गावाच्या जवळ महाराजांचाही स्वभाव अगदी सगळ्यासारखे. नावच त्र्यंबक आहे ना. त्र्यंबक म्हणजे सगळ्यात मोठे महादेव. नाम महादेव येथे निवडिला भाव. असे सुंदर गुणीजन भसनी मंडळी, परिसरातील सर्व मंडळी, आमचे सोपान महाराज अंधारवाडीकर आणि आम्हीही तुमच्यातलेच आहोत. कारण हिंगोली म्हणजे काही जास्त लांब. तुमच्या 10 वर्षापासून जवळपास आमचं वास्तव्य
तेव्हा सोपान महाराज एकदम लहान होते, शिबिरात होते आमच्या. आता ते खूप मोठे झाले, कारण राजा त्र्यंबकाचा आश्रय केला त्यांनी. संस्थेत सुंदर शिकवायला आहेत आणि अशी सुंदर गुणीजन मंडळी या ठिकाणी सुंदर असा महाशिवरात्रीचा हा महापर्वणीचा महोत्सव आपल्या गावातले महाराज नामदेव महाराजांच्या मुखामधून श्रवण करत आहात. हेच जीवनातलं सार आहे, याशिवाय दुसरं काहीही सोबत येणार. म्हणून इकडं वळा सोडा व्यसनी व्यसने, मग किती अवगुण जवळ असू द्या, असता अवगुण जाई लया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.